नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ गौरी वाळिंबे डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे BMCC कॉलेजमध्ये OCM हा विषय शिकवते. आज तुमच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 4 व्यावसायिक सेवा यांचा आपण अभ्यास करणार आहोत. चला तर आपण PPTच्या साहाय्याने या पाठाचा अभ्यास करूया. सर्वप्रथम आपण व्यवसाय सेवा किंवा व्यवसाय म्हणजे काय हे बघूया. व्यवसाय हा प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस यांवरती उभारला जातो. नुसतेच वस्तूचे उत्पादन करणं आणि सेवा पुरवणं यांनी व्यवसाय चालवला जाऊ शकत नाही. व्यवसायाला भांडवल आवश्यक असतं. बँकिंग सर्व्हिसेस ती गरज पूर्ण करतात. तसेच कच्चा माल गोळा करणे आणि फायनल गुड्स म्हणजेच तयार वस्तूंची डिलिव्हरी करणे यासाठी ट्रान्सपोर्टेशन सेवेची आवश्यकता असते. व्यापारी आणि ग्राहक यांच्याशी संभाषण करण्यासाठी संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन सेवांची आवश्यकता असते. तसेच व्यवसायात अनिश्चित अशा घटना घडू शकतात. यासाठी विमा म्हणजेच इन्शुरन्स सेवेची आवश्यकता असते. अशा प्रकारे व्यवसाय व्यवस्थितपणे चालवण्यासाठी विविध सेवांची गरज असते. व्यवसाय सेवा हा पाठ विविध सेवांची माहिती देणारा आहे. या पाठात व्यवसाय सेवांचा अर्थ, व्याख्या 5 व्यवसाय सेवांचा समावेश केला आहे. जसे बँकिंग, विमा, वाहतूक, गोदाम, संप्रेषण म्हणजेच कम्युनिकेशन. या 5 सेवांपैकी आपण 3 सेवांचा अभ्यास करणार आहोत. बँकिंग, विमा, गोदाम. या पाठातील वरील 3 सेवांवरतीच प्रश्न विचारले जातील. इतर 2 सेवा या वर्षासाठी वगळण्यात आल्या आहेत. आणि विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा, या पाठावर साधारणतः 20 मार्कांचे प्रश्न विचारले. आपण पाठाला सुरुवात करूया. बँकिंग ही पहिली सेवा आहे. बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून आला आहे. बँक ही एक आर्थिक संस्था आहे म्हणजेच फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे की जी ठेवी आणि प्रगती आणि इतर संबंधित सेवांचा व्यवहार करते. बँक पैशांशी किंवा ग्राहकांच्या आर्थिक आवश्यकतांशी संबंधित विविध सेवा प्रदान करते. बँक बचत करण्यास प्रोत्साहन देते. बँक शेतकरी, लघु उद्योग, मोठे उद्योगधंदे यांना क्रेडिट म्हणजे लोन पुरवते. यामुळे देशाच्या प्रगतीमध्ये आर्थिक समतोल साधला जातो. अशा प्रकारे बँका देशाच्या प्रगतीसाठी मदत करतात. बँका ग्राहकांना घरे, वस्तू खरेदी करण्यासाठी लोन देतात. त्यामुळे त्यांचे राहणीमान वाढायला मदत होते. चला तर आपण बँकेची व्याख्या बघूया. बँकिंग व्याख्या. आता विद्यार्थ्यांनो खूप महत्त्वाची गोष्ट आहे. व्याख्या या महत्त्वाच्या असतात. विचारवंतांनी संशोधन करून कमी शब्दात या तयार केलेल्या असतात. व्याख्येतील प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. त्यामुळे व्याख्या तुम्ही पाठ करा. बँकिंगची व्याख्या. भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 अनुसार बँकिंग कंपनी म्हणजे कोणतीही कंपनी जी भारतामध्ये बँकिंग व्यवसाय करते. विद्यार्थ्यांनो इथे हे साल दिलेलं आहे ते लक्षात ठेवा, 1949. आता आपण बँकांचे विविध प्रकार बघू. एकूण 9 प्रकारच्या बँका भारतामध्ये आहेत. मध्यवर्ती बँक, व्यावसायिक बँक, सहकारी बँक, विकास बँक, विनिमय बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, बचत बँक, गुंतवणूक बँक, विशेष बँक. आपण आता मध्यवर्ती बँकेचा अभ्यास करूया. ही बँक समजावून घेऊया. मध्यवर्ती बँक याला सेंट्रल बँक असंही म्हटलं जातं. ही बँक देशातील बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. प्रत्येक देशाची स्वतःची मध्यवर्ती बँक असते. जसे की भारतात RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक आहे. आणि इतर देशातही जसे इंग्लंडमध्ये बँक ऑफ इंग्लंड, अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह बँक या मध्यवर्ती बँका आहेत. इंडियन RBI ॲक्ट नुसार याची स्थापना झाली आहे. प्रत्येक देशाची स्वतःची मध्यवर्ती बँक आहे हे समजून घ्या. तसंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे, ही पण गोष्ट विद्यार्थ्यांनो लक्षात ठेवा.
आता आपण आरबीआयची कार्ये बघू. कोणकोणती कामे आरबीआय करते तर ती आपण बघूया. पहिलं महत्वाचं काम देशाची आर्थिक धोरणे ठरवणे म्हणजेच फ्रेमिंग इकॉनॉमिक पॉलिसीज. दुसरं महत्वाचं काम आरबीआय करते चलनी नोटा जारी करणे किंवा छापणे, प्रिंटिंग करणे. आपण ज्या नोटा वापरतो या नोटा मध्यवर्ती बँक म्हणजेच आरबीआय बँक ही छापते. आणि तिसरं महत्वाचं काम म्हणजे सरकारची बँकर बँक म्हणून काम करते. म्हणजे सरकारला सुद्धा ही बँक त्यांच्या कामामध्ये मदत करते. आणखीन एक महत्वाचं काम आहे भारतातील व्यावसायिक म्हणजे कमर्शियल बँक आणि इतर बँकांची शिखर बँक म्हणून काम करते. यालाच बँकर्स बँक असंही म्हटलं जातं. अशा प्रकारे अप्रगत किंवा प्रगतशील देशांचा विकास साधणं तसंच आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी सेंट्रल बँक मध्यवर्ती बँक काम करते. चला तर आपण बघूया दुसरी बँक व्यावसायिक बँक. त्यालाच कमर्शियल बँक असंही म्हणतात. या बँका देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. व्यावसायिक प्राथमिक आणि दुय्यम प्रकारची कामे करतात की जसे प्राथमिक काम ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे. ही बँक लोकांकडून ठेवी स्वीकारते आणि व्यावसायिक व्यापारी गरजू लोकांना कर्ज देते. आणि दुय्यम कामामध्ये प्रतिनिधी कार्य, एजन्सी फंक्शन, उपयोगिता कार्य, युटिलिटी फंक्शन अशी कामं करते. भारतात व्यावसायिक बँका 3 गटात विभागल्या आहेत. आता व्यावसायिक बँकांचे प्रकार आपण बघूया. सार्वजनिक क्षेत्रातील बँक, खाजगी क्षेत्रातील बँक आणि परदेशी बँका. सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यालाच पब्लिक सेक्टर बँका असंही म्हणतात. यामध्ये जास्तीत जास्त भांडवल सरकारच्या ताब्यात असतं. आणि याची उदाहरणंही लक्षात ठेवा बरं का मुलांनो. स्टेट बँक ऑफ इंडिया SBI, कॉर्पोरेशन बँक, स्टेट बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची उदाहरणं आहेत. दुसरा प्रकार खाजगी क्षेत्रातील बँका प्रायव्हेट सेक्टर बँक. यामध्ये जास्तीत जास्त भांडवल हे व्यक्तींच्या गटाच्या मालकीचे असते. आता याची पण उदाहरणं लक्षात ठेवा. ॲक्सिस बँक, HDFC बँक, जम्मू काश्मीर बँक लिमिटेड, ग्लोबल ट्रस्ट बँक इत्यादी. तिसरा प्रकार परदेशी बँका फॉरिन बँक. अशा बँका आहेत की ज्या भारताबाहेर स्थापन झाल्या आहेत परंतु या बँकांच्या शाखा मात्र भारतात आहेत. जसे की सिटी बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, अमेरिकन एक्सप्रेस बँक इत्यादी. विद्यार्थ्यांनो, तुम्ही तुमच्या परिसरातील सार्वजनिक, खाजगी आणि विदेशी बँकांची यादी देखील करू शकता. आता आपण पुढील प्रकार तिसरा बँकेचा प्रकार हा बघूया. सहकारी बँक कोऑपरेटिव्ह बँक. भारतात या बँका भारतीय सहकारी संस्था अधिनियमांतर्गत नोंदणीकृत आहेत आणि बँकिंग नियमन कायद्याअंतर्गत नियमित आहेत. या 2 गोष्टी इथे विद्यार्थ्यांनो तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. भारतीय सहकारी संस्था अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत आणि बँकिंग नियमन कायद्याअंतर्गत नियमित. सहकारी बँका या निम शहरी, सेमी अर्बन आणि ग्रामीण म्हणजेच रुरल भागात लोकप्रिय आहेत. याचे मुख्य उद्दिष्ट असे आहे की आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक म्हणजेच लो इन्कम ग्रुप पीपल, शेतकरी आणि लघु उद्योगांना पतपुरवठा करणे. यांना लो रेट ऑफ इंटरेस्टनी लोन देणे तसेच त्यांच्यामधील सेव्हिंग हॅबिट्सना प्रोत्साहन देणे. सामान्यतः सहकारी बँका 3 वेगवेगळ्या स्तरावर काम करतात. सहकारी बँकांचे 3 स्तर. प्राथमिक पतसंस्था प्रायमरी क्रेडिट सोसायटीज या ग्रामीण स्तरावर काम करतात. यांचे मुख्य काम सदस्य आणि सामान्य लोकांकडून ठेवी गोळा करणे. यांना कर्ज देण्याच्या उद्देशाने राज्य सहकारी बँका आणि जिल्हा सहकारी बँकांकडून निधी मिळतो. प्राथमिक पतसंस्था. दुसरा स्तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. विद्यार्थ्यांनो, या जिल्हा स्तरावर कार्यरत असतात. या बँका जिल्हा पातळीवर लोकांकडून ठेवी घेतात आणि
कर्ज देण्याच्या उद्देशाने राज्य सहकारी बँकेकडून त्यांना निधी देखील मिळतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. या जिल्हा पातळीवर काम करतात, तिथील लोकांकडून ठेवी घेतात आणि यांना सहकारी बँकेकडून कर्ज देण्याच्या उद्देशाने निधी देखील मिळतो. सहकारी बँकाचा तिसरा स्तर राज्य सहकारी बँक, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. या सर्व राज्यात असणाऱ्या महत्त्वाच्या बँका आहेत. आवश्यकतेनुसार त्या जिल्हा सहकारी आणि प्राथमिक पतसंस्थांना निधी प्रदान करतात. या बँका वरील दोन्ही बँकांवर देखरेखीचे कामही करतात. म्हणजे राज्य सहकारी बँका वरील 2 बँका म्हणजे प्राथमिक पतसंस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांच्यावरती देखरेख ही करतात. आता विद्यार्थ्यांनो, तुम्ही महाराष्ट्रातील प्राथमिक पतसंस्था, जिल्हा बँक आणि राज्य सहकारी बँकांची यादी करू शकता. आपण आता पुढील प्रकाराकडे वळूयात. चौथा प्रकार औद्योगिक विकास बँक. या बँक्स व्यावसायिक संस्थांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचे निधी प्रदान करतात. म्हणजेच मीडियम अँड लॉंग टर्म लोन हे यांचं उद्दिष्ट आहे. आता यांचं कार्य काय, कोणकोणती कामे करतात? व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी किंवा आधुनिकीकरणाच्या उद्देशाने व्यवसाय संस्था म्हणजेच बिझनेसेसना मध्यम आणि दीर्घकालीन निधीची तरतूद करतात. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म लोन हे व्यावसायिकांना देतात. हे महत्त्वाचं काम औद्योगिक विकास बँक करतात. दुसरं महत्त्वाचं काम सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी जारी केलेल्या समभागांची खरेदी. म्हणजेच काय, अंडररायटिंग ऑफ शेअर्स बाय पब्लिक लिमिटेड कंपनी. हे देखील महत्त्वाचं काम आहे. आणि तिसरं कर्ज रोखे आणि बंधपत्रे यांची खरेदी. कर्ज रोखे डिबेंचर्स, बंधपत्रे म्हणजे बॉन्ड यांची देखील खरेदी करतात. आता उदाहरणं महत्त्वाचीच आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. प्रत्येक बँकांची वेगवेगळी उदाहरणं. IFCI इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन, SFC स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन, MSFC महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजेच महाराष्ट्र राज्य वित्तीय मंडळ. ही उदाहरणे औद्योगिक विकास बँकेची आहेत. चला तर आपण पुढील प्रकाराकडे वळूयात. 5 विनिमय बँक, एक्सचेंज बँक. या बँका परकीय व्यापार व्यवहारास वित्त पुरवतात. तसेच मोठ्या व्यापारी बँका परकीय चलन व्यवहार सोपा करतात. त्यांची कार्य आपण बघूया. परदेशी व्यापार व्यवहारांना वित्त पुरवठा, पतपत्र देणे म्हणजे इश्यू ऑफ लेटर ऑफ क्रेडिट, विनिमय बिलाची सूट डिस्काउंटिंग ऑफ फॉरेन बिल्स, लाभांश, व्याज व नफा इत्यादी खात्यावर पाठवणे आणि आयात आणि निर्यात व्यापाराला मदत करणे. आणि याची उदाहरणं आहेत बार्क्लेज बँक, बँक ऑफ टोकियो, बँक ऑफ अमेरिका. आपण आता 6वा बँकेचा प्रकार बघूया, प्रादेशिक ग्रामीण बँक. या बँका 1975 मध्ये स्थापन करण्यात आल्या. या बँका मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांद्वारे प्रयोजित केल्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, या बँकांच्या भांडवलात केंद्र सरकारचे 50%, राज्य सरकारचे 15% आणि प्रायोजित बँकांचे 35% योगदान आहे. आता आपण याची उद्दिष्ट बघूया. या बँका ग्रामीण व निम शहरी भागातील ठेवी एकत्र करतात. आणि दुसरं उद्दिष्ट लहान शेतकरी म्हणजेच 1 हेक्टरपेक्षा जास्ती कल्टिवेटिंग जमीन असणारे, अल्प भूधारक शेतकरी म्हणजेच त्याला मार्जिनल फार्मर्स असंही म्हणतात, की ज्यांच्याकडे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन असते, शेतमजूर, ग्रामीण कामगार यांना कर्ज प्रदान करणे. हे प्रादेशिक ग्रामीण बँकांचं काम आहे. आपण आता 7वी बँक बचत बँक बघूया, सेव्हिंग बँक. याचं उद्दिष्ट आहे ज्यांचे निश्चित इन्कम आहे म्हणजे सॅलरीड पीपल त्यांच्याकडून छोट्या बचती मान्य करणे. या बँकेचे प्रमुख उद्दिष्ट ग्रामीण भागात लोकांच्या बचतीस प्रोत्साहन देणे.
विशेषतः ग्रामीण भागातील जे लोक असतात त्यांना त्यांच्यामधल्या सेव्हिंग हॅबिट्स वाढवणे, त्यांना प्रोत्साहन देणे हे बचत बँकेचं मुख्य उद्देश आहे. आता आपण याची उदाहरणं बघूयात. उदाहरणं खूप महत्वाची आहेत हा विद्यार्थ्यांनो, ही उदाहरणं लक्षात ठेवा. या बँकांच्या उदाहरणामध्ये टपाल बचत बँक, व्यावसायिक बँका आणि सहकारी बँकांचा समावेश आहे. टपाल बचत बँका, व्यावसायिक बँका, सहकारी बँका, गुंतवणूक बँका या बँका त्यांच्या ग्राहकांना आर्थिक आणि सल्लागार सहाय्य पुरवतात. या बँका संशोधन करून आणि गुंतवणुकीच्या निर्णयाबद्दल सल्ला देऊन विलिनीकरणाची आणि अधिग्रहणाची सुविधा देतात. मर्जर ॲक्विजिशन. मर्जर म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ 2 बँक्स इंटू 1 बँक. ॲक्विजिशन म्हणजे टेक ओव्हर करणे. साधारणतः या बँका सामान्य लोकांशी थेट व्यवहार करत नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो. तर त्यांच्या ग्राहकांमध्ये व्यवसाय संस्था आणि सहकारी संस्था यांचा समावेश होतो. ह्या डायरेक्ट सामान्य लोकांबरोबर व्यवहार करत नाहीत. आपण आता पुढील प्रकार बघूया, विशिष्ट बँका. विशिष्ट क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी संपूर्ण समर्थन आणि आवश्यकता या बँका पूर्ण करतात. आता यांचे प्रकार काय काय आहेत ते बघूया. निर्यात आणि आयात बँक, एक्झिम बँक. भारतीय लघु उद्योग विकास बँक, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक, नाबार्ड. निर्यात आणि आयात बँक, एक्झिम आपण समजून घेऊया. यालाच एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया असंही म्हणतात. ही बँक निर्यातदार आणि आयातदारांना आर्थिक सहाय्य करते. इम्पोर्टर आणि एक्सपोर्टर यांना फायनान्शियल हेल्प करते. देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्या संस्था तसेच निर्यातीसाठी वस्तू व सेवांचा वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या कामकाजाचे समन्वय साधण्यासाठी या बँका कार्यरत असतात. म्हणजे यांचं उद्दिष्ट आहे देशातील आंतरराष्ट्रीय व्यापारांना चालना देणे. दुसरा प्रकार, भारतीय लघु उद्योग विकास बँक, सिडबी, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. विद्यार्थ्यांनो, हे वर्ष लक्षात ठेवा बरं का. 2 एप्रिल 1990 रोजी भारतीय संसदेच्या अधिनियमान्वये ही बँक स्थापन केली. ही बँक लघु मध्यम उद्यम क्षेत्राच्या जाहिरात, वित्त पुरवठा आणि विकासासाठी मुख्य वित्तीय संस्था म्हणून काम करते. तुम्हाला हे वर्ष लक्षात ठेवायचं आहे. तिसरी बँक, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट. कृषी व ग्रामीण क्षेत्राला वित्त पुरवठा करणारी ही एक सर्वोच्च म्हणजे अपेक्स संस्था आहे. ही बँक प्रादेशिक ग्रामीण बँकांमार्फत अल्प मुदतीची आणि दीर्घ मुदतीचे पत पुरविते, जी लोक कृषी व इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये म्हणजे हँडलूम विविंग, फिशिंग, मत्स्यमारी इत्यादीमध्ये काम करतात. त्यांना प्रादेशिक ग्रामीण बँकांमार्फत अल्प किंवा दीर्घकालीन क्रेडिट पत पुरवतात. विद्यार्थ्यांनो, बँकेची नवीन आपण प्रारूप बघूया, म्हणजे न्यू मॉडेल्स ऑफ बँकिंग. लघु वित्त बँका, स्मॉल फायनान्स बँक्स. या लहान आर्थिक बँका परवाना, स्मॉल फायनान्स बँक लायसन्स असलेल्या बँका आहेत. या बँका ठेवी आणि कर्ज देण्याची मूलभूत सेवा देतात. या बँकांचं उद्दिष्ट म्हणजे इतर बँकांकडून सेवा न दिल्या जाणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या भागांना, जसे लघु उद्योग, लघु आणि सीमांत शेतकरी, सूक्ष्म आणि लघु उद्योग व असंघटित क्षेत्रातील घटकांना आर्थिक समावेश देतात. बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या, सूक्ष्म वित्त संस्था आणि स्थानिक बँका या लहान वित्त बँका होण्यासाठी अर्ज करू शकतात. आता आपण याची उद्दिष्टे बघूयात. पहिलं उद्दिष्ट, लोकसंख्येच्या संरक्षित व अधोरेखित विभागांसाठी बचतीची तरतूद करणे, म्हणजे अनसर्व्ड आणि अंडरसर्व्ड
अशा विभागांसाठी बचतीची तरतूद करणे. 2. छोट्या उद्योगांना, स्मॉल बिझनेसना, लहान आणि सीमांत शेतकरी म्हणजे स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्स, सूक्ष्म आणि लघु उद्योग व इतर असंघटित क्षेत्र यांना पतपुरवठा करणे. आपण बँकिंगचा दुसरं प्रारूप बघूया. पेमेंट बँक हे बँकिंगचे नवीन प्रारूप मॉडेल आहे. RBIने याची संकल्पना आखली. याचे उद्दिष्ट लहान व्यवसाय व कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना आर्थिक सेवा देणे. या बँका इतर बँकांप्रमाणे सेवा देतात, जशा रेमिटन्स सर्व्हिसेस म्हणजेच ट्रान्सफर ऑफ मनी फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस, मोबाईल बँकिंग, ATM कार्ड्स, नेट बँकिंग इत्यादी. परंतु कर्ज आणि क्रेडिट कार्ड देण्याची यांना परवानगी नाही. त्याचप्रमाणे ते फक्त 1 लाख रुपयापर्यंत मागणी ठेव स्वीकारू शकते. आणि या बँकेची उदाहरणे इंडियन पोस्ट पेमेंट बँक, एअरटेल पेमेंट बँक. विद्यार्थ्यांनो, आपण आता ई बँकिंग सेवा याचा अभ्यास करूया. ई बँकिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंग. ई बँकिंगला आभासी बँकिंग, व्हर्च्युअल बँकिंग असंही म्हणतात. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर यामधली ही प्रगती आहे. ई बँकिंगमध्ये बँकिंग कामाचे संगणकीकरण केले जाते. आता आपण ई बँकिंगचे घटक बघू. 1. ATM, स्वयंचलित नगद प्रदान सुविधा. ATM हे इलेक्ट्रॉनिक्स मशीन आहे. याचा वापर पैसे भरणे किंवा पैसे काढण्यासाठी केला जातो. ATM वापरण्यासाठी बँकेकडून ATM कार्ड ग्राहकाला दिले जाते. हे कार्ड मॅग्नेटिकली कोडेड असते, त्यामुळे ATM मशीन सहजपणे वाचू शकते. ATM वापरण्यासाठी ATM कार्ड मशीनमध्ये इन्सर्ट करावे लागते. त्यानंतर बँकेने दिलेला पासवर्ड नंबर टाकावा लागतो. जर पासवर्ड बरोबर असेल तर व्यक्ती ATM द्वारा पैसे भरू शकते किंवा पैसे काढू शकते. ATM ही सेवा बँकेच्या ग्राहकांनाच मिळते बरं का विद्यार्थ्यांनो. ATM सेवेचा फायदा प्रवाशांना म्हणजे ट्रॅव्हलर्स यांना देखील होतो. ते कोठूनही देशातून, परदेशातून म्हणजे विदेशातून ATM द्वारा पैसे काढू शकतात. ATM बँकिंग व्यवहाराची सुरक्षितता देते. म्हणजे आपला नाव, आपला अकाउंट नंबर, आपला बॅलन्स हा सुरक्षित ठेवला जातो. ATMचा वापर विविध सुविधांसाठी केला जातो, की जसे शिल्लक, नगद चौकशी, पैसे हस्तांतरण, चेकबुक मागणी इत्यादीसाठी ATMचा वापर केला जातो. दुसरा प्रकार क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड्स व्हिसा किंवा मास्टर कार्ड म्हणजे पेमेंट कार्ड होय. क्रेडिट कार्ड व्यक्तीकडे असेल तर खरेदी करण्यासाठी जवळ पैसे बाळगण्याची आवश्यकता नसते. क्रेडिट कार्ड धारकाला बँक काही विशिष्ट वेळ देते. त्या मुदतीपर्यंत त्याला क्रेडिट अमाऊंटचे पेमेंट करावे लागते. क्रेडिट कार्ड म्हणजे पेमेंट कार्ड होय. हे कार्ड वापरून कार्डधारक विविध गोष्टींसाठी पैसे खर्च करू शकतात. सुविधा देणारी बँक एक प्रकारचे तरल खाते तयार करून कार्डधारकांना विशिष्ट पैसे वापरण्याची सुविधा देते. यामुळे कार्डधारकास रोख रक्कम बाळगण्याची आवश्यकता नसते. डेबिट कार्ड ज्या व्यक्तींचे सेव्हिंग अकाउंट किंवा करंट अकाउंट बँकेत आहे त्यांना ही सुविधा देते. पैसे जवळ न बाळगता व्यक्ती वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी हे कार्ड वापरू शकतात. विद्यार्थ्यांनो, डेबिट कार्ड वस्तू खरेदीसाठी वापरले की व्यक्तीच्या खात्यामधून पैसे डेबिट म्हणजे अदा केले जातात. डेबिट आणि क्रेडिट कार्ड यामधला फरक आपण बघूया. क्रेडिट कार्ड संदर्भात बँक ही क्रेडिटर असते. कार्डधारकाला विशिष्ट वेळेपर्यंत बँकेला पेमेंट करावे लागते. डेबिट कार्ड संदर्भात बँक ही डेटर असते. कार्डधारकाच्या खात्यातील शिल्लक रकमेतून पेमेंट केले जाते. हा डेबिट आणि क्रेडिट कार्ड यामधला फरक आहे. RTGS
रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सुविधा. या सुविधेत तत्काळ रिअल टाइम आणि स्थूल आधारावर ग्रॉस सेटलमेंट, एका बँकेतून दुसऱ्या बँकेत निधी हस्तांतरित म्हणजेच ट्रान्सफर होतो. ही बँकिंग प्रणालीतील सर्वात वेगवान फंड ट्रान्सफर सुविधा आहे. प्राप्त बँकेला निधी हस्तांतरण संदेश मिळाल्यापासून 2 तासांच्या आत खातेधारकाच्या खात्यात रक्कम जमा करणे आवश्यक असते. ग्रॉस सेटलमेंट स्थूल आधारावर. ग्रॉस सेटलमेंटमध्ये कुठलाही व्यवहार एकत्रित न करता स्वतंत्र व्यवहार पूर्ण केला जातो. RTGS या सुविधेमध्ये किमान रकमेची मर्यादा 2 लाख रुपये. लक्षात ठेवा बरं का विद्यार्थी मित्रांनो, RTGS या सुविधेमध्ये किमान रकमेची मर्यादा 2 लाख रुपये आणि किमान रकमेची मर्यादा वेगवेगळ्या बँकेसाठी वेगवेगळी असू शकते. NEFT नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, राष्ट्रीय निधी हस्तांतरण सुविधा. या प्रणालीत निधी एका शाखेतून दुसऱ्या शाखेत किंवा एका बँकेतून दुसऱ्या बँकेत हस्तांतरित म्हणजेच ट्रान्सफर केला जातो. या सुविधेसाठी व्यक्तीला NEFT कोड, हस्तांतर सांकेतिक क्रमांक आणि बेनिफिशियरी लाभार्थ्यांचे तपशील द्यावे लागतात. हा व्यवहार ठराविक वेळेत होतो. आठवड्यातील सर्व कामांच्या दिवशी सकाळी 8 पासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत अर्ध्या तासाच्या 24 भागांमध्ये हस्तांतरण पार पडते. RTGS आणि NEFT मधला फरक असा आहे, लक्षात घ्या बरं का. RTGS मध्ये पैसे तात्काळ ट्रान्सफर म्हणजे हस्तांतरित होतात आणि NEFT मध्ये सर्व विनंत्या एकत्र करून व्यवहार पार पाडला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या तासात काय शिकलो हे बघूयात. बँकेची प्रस्तावना, बँकेची व्याख्या, बँकेचा अर्थ आणि बँकेचे विविध प्रकार, जसे मध्यवर्ती बँक, व्यावसायिक बँक, सहकारी बँक, विकास बँक, विनिमय बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, बचत बँक, गुंतवणूक बँक, विशेष बँक. या विविध प्रकारच्या बँकांचा आज आपण अभ्यास केला. विद्यार्थ्यांनो, या पाठातील 3 सेवांवरती प्रश्न विचारले जातील आणि इतर 2 सेवा या वर्षीसाठी वगळण्यात आल्या आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. या पाठावर साधारण 20 मार्कांचे प्रश्न विचारले जातील. यामध्ये रिकाम्या जागा भरा, योग्य जोड्या जुळवा, योग्य शब्द समूह सुचवा, चूक की बरोबर लिहा, विधाने पूर्ण करा, एका वाक्यात उत्तरे लिहा, योग्य क्रम लावा, संकल्पना स्पष्ट करा, विधाने सकारण स्पष्ट करा, तसेच थोडक्यात उत्तरे लिहा, प्रश्नांची उत्तरे लिहा. अशा प्रकारची लघुउत्तरी आणि दीर्घोत्तरी प्रश्न विचारले जातील. धन्यवाद. विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रकरण 4 व्यवसाय सेवा यामधील बँकिंग सेवेचा अभ्यास केलेला आहे. तो तुम्हाला समजला असेल. धन्यवाद.